तर भाई आज गजपयदा नाही आहे तर त्यांना पाठवलं आपल्यासाठी एक व्हिडिओ बनवू. तो व्हिडिओ तुम्ही पहा. राम राम. आपण चाललो आता आउटेज वर. हा, हे आपले सोबती आहे. हा, यांचे आउटेज करणार आहे आपला. बस सकाळचे थंडी खूप आहे, अनपाड थंडी आहे. आलेले आता नाही आहेत. आज तर देवांशू आपल्या सोबत नाही आहे. साहेबांना आपल्याला केलाय अलग अलग. त्यामुळे देवांशू जर माझी कदाचित देवांशू सोबत भेट झाली तर आम्ही दोघं सोबत येऊ, नाही तर मग पाहू उद्या भेटू. ठीक आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू माय ब्लॉग. आज आपल्या ब्लॉगमध्ये होणार आहे काहीतरी नवीन. तर तुम्ही ब्लॉगमध्ये पाहा समोर काही जर थंडी एवढी आहे ना, तेव्हा आता व्हिडिओ दिसत आहे की नाही, पुन्हा धुवा निघत आहे तोंडातून. तर सकाळचे वाजले 6:30. थोडा कोरा आहे पूर्ण. तर आपण काय चालू केलं, तर आपण चालू केल्या कोणत्या तरी 2 गोष्टी चांगल्या आपल्यासाठी. तर ते चांगली गोष्ट आहे ही. तर आपण केलं सकाळी ग्राउंड चालू. आज जास्त नाही करू, थोडीशी रनिंग वगैरे करू. आज पहिला दिवस आहे तर असं ग्राउंड आहे हे. तर भाई आपण 5 राऊंड नाही मारू शकलो. आपण मारले 4 राऊंड. 4 राऊंड म्हणजे तिथून चालू केलं, तिथून येऊन इथं. 4थाही राऊंड पूर्ण नाही झाला. पण आपण केली एक चुकी. आपली चुकी म्हणजे अशी की आपण करायला पाहिजे होती जॉगिंग, जशी हे लोक करतात. आपण जॉगिंग नाही केली, आपण केली डायरेक्ट रनिंग. तर सगळ्या जागून धुळे निघून गेले आपले. तर असंच रनिंग वाढवतं. असं पहिले जॉगिंग करायची, रनिंग वाढवायची. ते 6-7 राऊंड मारले. ग्राउंडही खूप मोठं आहे, मोठं राऊंड आहे. तर यार पाहू आता काय होते. थोडी एक्सरसाइज वगैरे करू. तुम्हाला दाखवतो मी कोणती एक्सरसाइज केली. तर भाई हे दादा फेकत होती इथं गोळा. तर आपण एक मागितला, दादा आपल्याला देतो म्हणते एक फेकायला. तर आपण फेकून पाहू कुठे जाते आपला गोळा. तर भाई आपण घेतला लाईफमध्ये पहिल्यांदा गोळा हातात. हे माझ्या लाईफ टाईमचं फर्स्ट टाईमच फेकत आहे. आणि आपला गेला, दादा सांगत होता 12 मार्काचा गेला म्हणे. तर भाई आता करू आपण एक्सरसाइज. तर भाई ग्राउंड वगैरे मारला आपण, म्हणजे जास्त नाही मारलं. 4 राऊंड एक्सरसाइज, थोडे पुशअप, बस एवढंच मारलं. आणि आता जाऊ आपण घरी, कारण नाही तर आपल्या ऑफिसला होते लेट. तुम्ही आपल्याला घर जाऊन आंघोळ वगैरे करायला लागते, त्यांना काय आता खा लागेल. ते भूक लागली सकाळी. आता जाऊ आपण आपल्या रूमवर आणि काहीतरी करू खायचा जुगाड. तर चला तुम्हाला दाखवतो आता काय खाऊ. थोडंफार काही खाऊ. आता आपण खात आहे थोडी मोठ जाऊन आल्यावर. तर भाई आता मी आलो ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये आल्यावरचं पहिलं काम आपलं असं राहते साईन मारायचं. साईन वगैरे मारली तर आज कोणत्या साईडवर जात आहे काय तुम्हाला दाखवतो. आजही माहोल करू आपण. तर आपले लोक चालले आज साईडवर, आपल्याला काही नेलं नाही. आज गेले रे पांडुर्णा गावात. तर आपल्याला आज ऑफिसमध्ये थांबावं लागते. पूर्ण ऑफिस आपल्या ताब्यात आहे आज, नाही का काष्टे? आज आपल्या ऑफिसचे आपणच मालक आहोत. पूर्ण ऑफिस आमच्या ताब्यात आहे आज कोणीच नाही. तर भाई आम्हाला सरनं आणलं साईडवर. इथं आमच्या दोघांना सोडून चालले गेले. इथं केबल टायटिंगचं काम चालू आहे, तर आम्हाला सोडून दिलं. मी आपला मित्र रुपेश काष्टे. तर आता आपल्याला भेटले एक आप्पाजी. आप्पाजीचं चक्की खाप्यात घर आहे. नाव काय आप्पाजी तुमचं? कुठं घर आप्पाजी? ते निंबाच्या ओट्यापाशी. मारुतीराव. सरनेम लोणारे. आरतीला रोवणारे. मारुतीराव लोणारे.
तुमचं वय किती आहे आप्पाजी? असं असतीच्या जवळ 80. जवळपास आहे. भरपूर आहे. भारत स्वतंत्र झाला होता, पाहिला असेल ना तुम्ही मग तुम्ही गांधी वगैरे भेटला का? तुम्हाला आठवते का काही पहिलेच्या गोष्टी? मग हो बापा मग सांगा ना एखादी. काय सांगू सांगा सांगा ना. गोष्टी. आता भारत आले, आता निवडून आलं, कोण आलं, का आलं, का आलं आता. आता नाही, पहिलं गांधी वगैरे बघितलं. मुलगा नातो तुमच्या बरोबरचे नातो आहेत. हो मांडव का? मांडवचं घर आहे. मांडवाचं घर आहे. मांडवचं काम करतं. मंडपचं काम करते. हा. लाल कलरची ज्वारी होती का हम्म. ती चालली? हम्म. वाटप केली असेल ग्रामपंचायत मध्ये तेव्हा. हम्म. तुमचा इथंच आहे का जन्म? हा. इथंच प्रॉपर ते 80 वर्ष झाले ना. इंदिरा गांधीला बघितलं, महात्मा गांधीला बघितलं, हा. नेहरूला बघितलं असेल. हो. हो म्हणजे तुम्ही भारत आझाद झाला तेव्हा 2-3 वर्षाचे असन. हो. हो, 3 वर्षाचं नेमकं समजत जाय त्यांना. हम्म. हो. तुमच्या एवढा आम्ही जगतो का काय माहिती आता. आता हे कोणतं माणूस जेवण तर चालले. हो तेच तर. आता आम्ही जगतो का काय तुमच्या वयात ते. तुमचे अर्धे झाले तरी खूप आम्ही. हो. 40. 40. हो ना. माली खाल्लं ना आम्ही. हो. हा तुम्ही दुधा तुपावाले होय. आम्हाला सगळं डुप्लिकेट माल भेटून राहिला आता. 80व्या वर्षी जर का काकाजी इतके स्ट्रॉंग असतील तर विचार करा. बरोबर. ठीक आहे आता आम्ही आप्पाजी सोबत बोलतो. सर्व बरोबर आहे बाबा. तर भाई आता आलो आउटेजहून. आता वाजली 8:30. असा वेळ होते कधी कधी आउटेजवर. आणि उद्या येणार आहे एक ब्लॉगमध्ये आपल्या नवीन एक पर्सन. तो पर्सन आपल्या खूप जवळचा आहे. तो कोण आहे, कुठून येत आहे ते पाहण्यासाठी तुम्ही उद्याचा ब्लॉग नक्की पहा. पण आपण स्टार्टिंगला म्हटलं होतं आपण 2 इम्पॉर्टंट काम चालू केले जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट होती, जे फायदेशीर होते. त्याच्यातलं एक काम उद्यापासून चालू करू. आज तर एकच झालं काम. आता इथंच ऑफिसमध्ये आज खूप लेट झालं. तर उद्या कोण येत आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला ब्लॉग नक्की पाहावं लागेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा, कमेंट करा चांगल्या. एक हिंट देऊ का? उद्याचा पर्सन एक पोरगी आहे, एक गर्ल आहे. तर ते आपल्या जवळची आहे. तर ते कोण आहे ते पाहायचं असेल तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा. शेवटपर्यंत ब्लॉग पाहण्यासाठी थँक्यू.